हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे झटपट रेसिपी स्वाद मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे साबुदाणा पराठा। तर चला आपण रेसिपी बघूया। त्यासाठी मी भिजलेले साबुदाणा घेतलेला आहे, शिजलेले बटाटे घेतलेले आहेत, मिरची घेतलेली आहे कट करून, चवीनुसार मीठ पण घेतलेलं आहे। चला आता आपण सर्व एकत्र करून घेऊया। सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स होईपर्यंत आमच्या चॅनलवरती जाऊन आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका। आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय। जर तुम्हाला खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे तुम्ही पराठे करू शकता, खूप चविष्ट आणि छान लागतात। चला अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट, यामुळे छान लागतात पराठे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा। थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे यामुळे आपल्या हाताला चिकटणार नाही ते। तर चला याला तोपर्यंत मुरायला ठेवूया, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ। तर चला मी यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत, किसलेले खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। आपण आता वाटून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे। कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच्यामध्ये गरम करून तेल टाकलेलं आहे। अशा प्रकारे आपली उपवासाची चटणी तयार आहे। कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चला आता आपण पराठे बनवून घेऊया। यासाठी मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, तो गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे म्हणजे चिकटणार नाहीत पराठे। हातालाही तेल लावायचं आहे। चला आता आपण पराठे लाटून घेऊया। अशा प्रकारे आपले पराठे छान असे लाटून होत आहेत। छान पराठ्यांना छोटाच आकार द्यायचा, मोठे नाही करायचे खूप। छान दिसत आहेत पराठे। खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्हाला जर खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। छान प्रकारे पराठे तयार झालेले आहेत। तर आता तुम्ही ते चटणीसोबतही खाऊ शकता किंवा दह्यासंगतीही खाऊ शकता, खूप छान लागतात। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर पुढच्या व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।